हे फक्त वेळ काढूपणा या सरकारचा चाललेला आहे। अरे तुम्हाला जर करायचं ठरलं, तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता। आज पाहिलं असेल तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताना तुम्ही राजरोसपणे करता, तुम्ही पोलिसचा बळाचा वापर करता, पोलिसांचा धाक दाखवून वापर करता। तर या गोष्टी करणं अशक्य नाही, फक्त वेळ काढूपणा आहे। फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक, ही अशी परिस्थिती या सरकारची। जी सत्यता पडताळून त्या गोष्टी केल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं। मग सत्यतेमध्ये एखाद्यावर आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून जर त्यामध्ये कोणी जरी कोणाचाही संबंध येत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। बीडमध्ये तर कायदा व्यवस्थाच राहिलेली नाही। तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये काही घटना घडल्यानंतर प्रत्येक चौकात बोर्ड लागले होते का आमचं बीड नाही झालं पाहिजे। पण हे बीड जरी आज गुन्हेगारांच्या बाबतीत हे हिट लिस्टवर जरी दिसत असेल तरी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, राजकीय लोकांचं पाठबळ त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही राजकीय नेते मंडळींच्या व्यासपीठावर सुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं जर पाठबळ, राजकीय लोकांचं पाठबळ जर अशा गुन्हेगारांना राहिलं तर गुन्हेगारी ही थांबणार नाही। सगळ्यात महत्वाचं माझं तर म्हणणं आहे, गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाच्या विचाराचा जरी असला तर तो गुन्हेगार आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्यासाठी कुठेतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे। पण तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जर तुम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तर पुढे घालणार असेल तर हे आपल्या राज्यासाठी नव्हे देशासाठी घातक आहे।